दिवस होता त्याच्यामुळे राजसाहेब त्यांना शुभेच्छा द्यायला गेले. एवढ्याच अनुषंगाने ते घ्यावं आणि मला खूप आनंद झाला की ज्या प्रकारे परत दोन भाऊ भेटले. नक्कीच त्याला जेवढा आनंद आहे तेवढा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आणि मराठी माणसाचा असणार. आणि तो मोठा भाऊ असल्यामुळे आणि साहेबानंतर जे एक उणीव भासत होती या दोघांचे एकत्र यावे ती आज भरून निघाली. याचा त्याला खूप आनंद झाला आणि वाढदिवसाच्या निमित्त भेटायला आला ही एक चांगली घटना होती. छोटे वाढदिवसाच्या शुभेच्छा तर हा काही पक्ष कार्यक्रम नाही आहे. अनेक पक्षाची मंडळी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा मिळत असतात. माननीय देवेंद्रजींचा वाढदिवस झाला परवा दिवशी, त्यावेळी माननीय शरद पवार साहेब होते, माननीय उद्धवजी होते, सगळे शुभेच्छा दिलेल्याच आहेत. याचा अर्थ थोडी ते एकत्र येणार आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे राज ठाकरेंचे काही शुभेच्छा एकमेका राज ठाकरेंनी दिल्या असतील म्हणजे मला वाटत नाही की त्यामुळे ते काही एकत्र येतील. आणि शेवटी ते एकत्र यावं न यावं तर दोन्ही पक्षच निर्णय येतो कि ये जो ठाकरे स्टाइल है, इनका स्टाइल है कि ज़्यादा बात नहीं करने की है और जो भी है वह बोलने से ज़्यादा करने में विश्वास रखने वाले लोग हैं. तो जिस तरह से मनसे प्रमुख यहाँ पर आए और उन्होंने बधाई बात दी, मुझे लगता है कि यह अपने आप में एक मुंहतोड़ जवाब था. ऊपर से उन्होंने ट्विटर पर जब लिखा कि शिवसेना प्रमुख उद्धव जी को शुभकामनाएं, तो एक करारा जवाब है. त्यांची भेट जर झाली असेल वाढदिवसाच्या निमित्तानं तर सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय तर्कवितर्क लावण्यापेक्षा जर एखादं कुटुंब भावनिक होऊन एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये कुठं फूट पडावी किंवा त्याच्यामध्ये काही राजकारण व्हावं असं समजणारा मी कार्यकर्ता नाही. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तसंच आमच्या देखील त्यांना शुभेच्छा आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.